पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निघून चाललाय नवाची. वेलकम, स्वागत आहे गोलंदाज विराज पडवळचं. या 9 धावांनी हाच संदेश दिला. या संघाचे संघ मालक आहेत. आणखीन एक. वा 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 रुपेश वा. षटकार. दुखापतीने ग्रस्त आहे. काय झालं तरी देखील मैदानाच्या आत मी फलंदाजी करणार. आता मोठा आणखीन एक आलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून टप्पा घेत बॉल चालल्या बॉल बाहेर. चौकार. बॉल नेमका टाकायचा कुठे आता. स्लोअर वन बॉल. त्याही बॉल 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. हँडसम ह्यूज सिक्सर. धावांचा विराज पडवायचं. आणखीन एक हवैयाला आता संधी आहे, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईन. एक टप्पा घेत बॉलसाठी चौकार. रंग उधळायला सुरुवात केली आहे. 9 स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चाललाय कव्हरच्या डार. विराजला प्रश्न. फिल्डिंग पोझिशन देखील चेंज केली जाते. पहा, लॉंग ऑफ मध्ये असलेला फिल्डर मिड ऑफ मध्ये आला. शॉर्ट कव्हर मध्ये असलेला फिल्डर आत. कारण काल आपण पाहिलं संदीप सिंगने काय गोलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर हाताळणारा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला, परंतु उत्तर तेच आहे. कोंडाळकर समोर आहे. गोलंदाज कोणताही असो, चेंडू कोणताही असो, परंतु एकच उत्तर. रुपेश उडवलाय बॉल. चाललाय दूर. षटकार. आणि आता वैयक्तिक 48 धावांवरती बॅटिंग करतायत रुपेश कोंडाळकर. पहिलं होईल का पूर्ण? हो, मोठा फटका तर आलाय आणि यस, बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर आणि धावा पुन्हा एकदा मिळणार आहेत. आणि या 9 धावांनी अर्धशतक देखील पूर्ण. लढता हरलो. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन. शांत बसायला मी काही संत नाही, असा खेळाडू आहे हा रुपेश कोंडाळकर. परंतु या बॉलवर धावा किती जोरावरच. आतापर्यंत काय फलंदाजी केली या खेळाडूने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मोठा फटका खेचल्यानंतर हा बॉल आउट ऑफ द पार्क पाहायला जरूर मिळाला. रुपेश कोंडाळकर नावात तर एक गडी माघारी परतलाय. आता मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. 3 खेळाडू बॉलच्या खाली. आलाय रुपेश कोंडाळकरचा संपूर्ण स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं याच खेळाडूने. एकाच मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर 9 ठोकणारा खेळाडू होता तो म्हणजे रुपेश कोंडाळकर. त्याचा आता